नमस्कार, मी अशोक तायडे बोलतो आहे. यापूर्वी आपण खानदेशातील तावडी भाषेचा प्रसार व्हावा हा व्हिडिओ पाहिला असेल. आजपासून खानदेशातील तावडी भाषेतील नाटक तुकड्या तुकड्याने बघणार आहोत. नाटकाचे नाव टिचभर भूक आहे. या नाटकाचे लेखक मीच आहे. हे नाटक एक पात्र रूपाने बोलून दाखवणार आहे. नाटकात 9 पात्रे आहेत. मालक सुधाकर, गीता, गोपी, सीता, मालती, गणपत, जगन्नाथ, डॉक्टर आहेत. हे ग्रामीण शेतमजुरावर लिहिलेलं तावडी भाषेतील नाटक आहे. खानदेशातील तावडी भाषिक ग्रामीण नाटक लिहिण्याचा माझा प्रयत्न होता. हे नाटक जवळजवळ 30 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. हे एक शेतमजुराचे वास्तवचित्र मांडण्याचा प्रयत्न. गरीब अधिक गरीब, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. लहरी हवामानामुळे शेतकऱ्याची आणि शेतमजुराची हालत मेटाकुटीला आलेली. मोठा श्रीमंत शेतकरी गरीब मजुराची हालत द्यायला समजून घेत नाही. त्याला फक्त कामाशी म्हटलं. मजुरा दुःखाचा पहाड कोसळतो. त्याच्या घरी मृत्यू झाला तरी दफनविधीसाठी सुद्धा पैसा नसतो. ही सामाजिक आर्थिक विषमता कधी मिटणार? डॉक्टरांकडे जाण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. मजुराच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येते आणि भूकबळीने मृत्यू होतो. ग्रामीण भागात उद्योगधंदे निघाले पाहिजे. उद्योजकांनी खेड्यात जाऊन खेड्यातील विकास ग्रामीण बेकारी दूर केली पाहिजे, जेणेकरून शहराकडे येणारा लोंढा थांबेल. असा विचार मांडण्याचा प्रयत्न मी नाटकात केला आहे. चला तर मग सुरू करूया. संवाद पहिला. मालक दिवाणखान्यात बसला होता. सुधाकर येऊन म्हणतो, मालक तुमले एक गोष्ट सांगणी आहे, सांगवा की नाही सांगवा? मालक मोठ्या आवाजात बोलला. सांगितले सुद्या, कोणती गोष्ट आहे? आणि आज कामाला गेला नाही? वावरामध्ये ते काम का तुझ्या बाप करीन? सुधाकर हळू स्वरात म्हणाला. त्याच्यासाठीच तर मी गोष्ट सांगील आलो आहे. मालक मोठ्या स्वरात, सांग ना मग कोणती गोष्ट आहे ते? सुधाकर विनंती स्वरात, मालक आज माझी बायको गैरी आजारी आहे. बाहेरून व्हायच्या टायमावर आली आहे. आज गीता गैरं पोट दुखाडी राहिली आहे. ती सारखी बोंबलली राहिली आहे. म्हणून मी म्हणतो की मला 100 रुपये द्या. मी गीताला दवाखान्यात न्यायचं म्हणतो आहे. मालक म्हणाला, हां हे घे 100ची नोट आहे. आणि दिसन लवकरी वावरात जाय. तुझ्या बायको संगे कोणाला तरी पाठवय. तू तिच्या संग जाऊ नाही. तो गुपचूप वावरात जाय. संवाद दुसरा. गीता म्हणाली, गोपी व गोपी, माझ्या पोट दुखतं आहे. म्हणून मी आज स्वयंपाक बी केला नाही. आज तुमचा डबा बी केला नाही. तुम्ही भुकेले जाशान का? थांबी जा ना, आताशी मी ठेचा भाकर बनाई देते. मंगन जायचा तुम्ही. सुधाकर रागट स्वरात म्हणतो, हो मालक तिकडे बोंबली राहिला आहे. मीनं तू ही परिस्थिती सांगितली, पण तो ऐकी नाही राहिला आहे. त्याला मीनं 100 रुपये मागले. त्यानं दिले, पण तू ह्या संगत मी जाऊ नाही म्हणून बोंबलतो आहे. वावरात जाय म्हणतो. तू ह्या संग कोणाला तरी पाठवे म्हणतो. गीता म्हणाले, इकडे ये जा बरं माले. उठाडीसन पाणी पादळी द्या बरं माले. कवाची तहान लागली आहे. सुधाकर म्हणाला, हे घे पाणी. गीता म्हणाली, तुमले तर गैरा ताप चढला आहे व. इतका ताप असेसन तुम्ही कामाला जायला आले? सुधाकर म्हणाला, तुझ्यासाठी मी जायला आलो आहे. एवढं कष्ट सोशीर आलो आहे. नाही तर त्यानं 100 रुपये दिले नसते. गीता म्हणाले, का बरं पण मी मरली तर मरली. तुम्ही पण एवढे कष्ट सोशीर आले आहे. जाऊ द्या, आत्ताच्या आता जा आणि मालकाला सांगी द्या. संध्याकाळी सांगा की कामाला येत नाही म्हणून. जा वा जा. सुधाकर म्हणाला, तुझ्या तरास बी तर मायाकन पावत नाही आहे. मी काय करू? गीता म्हणाली, माया काय बी हो, पण तुम्ही कामाला जाऊ नाही. संवाद तिसरा. सुधाकर म्हणाला, मालक मी आज कामाला येऊ शकत नाही. माया बायकोची हालत लयच खराब आहे. मालक किंचाळत बोलला, ते मला सांगू नये. तुनं मला पैसे मागले, मीनं तुला पैसे दिले. त्याच्यामध्ये माया काय दोष आहे गो? तू मला काही सांगू नये. तू काही बी कर आणि कामावर जाय होय. सुधाकर म्हणतो, पण मालक म्हणाला, तू चालता वय आठवून मी तुझी ठाकूरकी बिघाड टाकीन नाही इथं. सुधाकर म्हणाला, स्वतःशी पुटपटत, आता काही बी हो माय आणि माया बायकोचं जे नशिबात अशी ते होईन. मी माया बायको संगे नाही गेलो तर कोण जाईन? तिच्या संग माया बायकोले तडफड टाकीसन जाऊ कसा मी? आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.